महानगरपालिकेतर्फे खारघर हिल मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षातील नगरसेवक देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते, जरा खरं तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही देखील यामध्ये सहभागी झालात, काय भावना आहे? नक्कीच पनवेल महानगरपालिकेतर्फे खारघर हिल 42 किलोमीटर लांबीची महापौर मॅरेथॉन स्पर्धा आम्ही आयोजित केली आणि ही आयोजित करताना अनेक टीकात्मक पहिले प्रश्न आले, अनेक पत्रकार, अनेक लोक म्हटलं, परंतु याला विरोधी पक्ष नेता म्हणून मी नक्की यांना सहकार्य केलं। उद्देश एकच, क्रीडा क्षेत्र हा पनवेल महानगरपालिकेचा कुठं उंचावला पाहिजे आणि ही देशामधून पहिली स्पर्धा आहे 42 किलोमीटरची। हे एवढे मोठे हिलवर आपण घेतोय, याला पूर्ण विरोधी पक्ष नेत्यापासून आम्ही विकासाला नेहमी सहकार्य करतो, विरोधाला तिथे विरोध करत असतो आणि अशा पद्धतीने आम्ही आज अशा कार्यक्रम आज पाहिले तुम्ही सर्व अधिकारी असतील, तरुण पिढी असेल, पुन्हा धावपटू असतील, हे सर्व नागरिक याच्यामध्ये मोठ्या संख्येने उत्सुक प्रतिसाद मिळालेला आहे। आणि विशेष म्हणजे मी हरीश केनी हे सुद्धा 5 किलोमीटर सुद्धा धावलेलो आहोत आणि याच्यामध्ये जाऊन लोकांनाही दाखवलं येणाऱ्या पिढीला तर आमची सुद्धा बॉडी अजूनपर्यंत स्ट्रॉंग आहे अशा पद्धतीने संदेश दिला। नक्कीच तुम्ही देखील आता सहभागी झालात एक विरोधी पक्षातील नेते म्हणून। नक्कीच नवीन पिढीला एक आदर्श निर्माण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला संदेश जावा, कारण आज बघता या कॉन्क्रीटच्या दुनियेत आणि केमिकलच्या दुनियेत आज नागरिकांचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे। कॅन्सर सारख्या किंवा मोठ्या मोठ्या बिमारी, शुगर असो किंवा इतर बिमाऱ्यांचा लागण बरेच नागरिकांना होत चाललंय। त्यामुळे ही धावण्याची स्पर्धा नसून एक आरोग्याची एक स्पर्धा आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी खारघर पनवेल महापालिकेचा जो डोंगर आहे त्याचाही आज हिल स्पर्धा म्हणून आयोजित केली। त्यामुळे एक डोंगराचे महत्व जसं महाबळेश्वर तशा प्रकारचा हा आमचा हिल स्टेशन आहे, ते या पनवेलच्या जनतेला माहित होईल। आणि या स्पर्धेत आमचे विरोधी पक्ष नेते आणि आमचे काही नगरसेवक 5 किलोमीटर आम्ही स्वतः धावले, कारण याच्यामुळे नक्कीच नवीन पिढीला एक चांगला संदेश जाईल की आपलं आरोग्य जपला तर पुढचं भविष्य आपलं चांगलं आहे, म्हणून आरोग्यही जपा। आणि या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद लाभलाय। आम्ही विरोधक असून सुद्धा एक चांगला होत असेल तिथं आम्ही चांगलाच म्हणतो, कारण या ठिकाणी जवळजवळ 10,000 नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। त्यामुळे जनतेची मागणी की स्पर्धा व्हावा, म्हणजे जिथे चांगला होतो तिथे आम्ही नक्कीच पाठिंबा देतो आणि जिथं विरोध असेल तर तिथं ठेचून काढण्याचं काम सुद्धा आम्ही करतो। आपण जर पाहिलं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला प्रतिसाद मॅरेथॉनला मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा लोकशाही मराठी नवीन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।